मित्रो, जे नेतृत्व टिकून राहते, ज्याचा प्रभाव समाजावर असतो, असा प्रभावी व्यक्तिमत्व, प्रभावी नेतृत्व निर्माण होण्यासाठी काय केले जाते आणि कशामुळे ते प्रभावी नेतृत्व होते हे जाणून घेण्याची इच्छा अनेकांची असल्यामुळे मी आज त्या विषयावर बोलणार आहे. कारण एका कार्यकर्त्याने विचारलेलं आहे की प्रभावी नेतृत्व कसं असते आणि ज्यांचा प्रभाव का निर्माण होतो, अशा पद्धतीचा तो प्रश्न आहे. त्यामुळे मी बोलतोय. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की तो नेता सगळ्यांना आपला वाटला पाहिजे. ते नेतृत्व सगळ्यांना आपलं वाटलं पाहिजे. त्याच्या बोलण्यामध्ये कोणातरी समाजाला तुच्छता व्यक्त झाली नाही पाहिजे आणि तो जगताना इतरांना तुच्छ लेखता कामा नये. त्याच्यामध्ये जातीय विष जर असेल त्याच्या मनामध्ये, इतरांना तुच्छ लेखत असेल, ठीक आहे, एखादा जातीसाठी काम करणं हा वेगळा विषय असतो आणि जातीय द्वेष करणं हा वेगळा विषय असतो. एखादा माणूस त्याच्या जातीला असं मदत करायला आहे, काय हरकत नाही, पण तो सगळ्याला समान मानतोय. ठीक आहे, एखाद्या वेळेस तो मदत केला असेल, पण सगळ्यांना समान मानतो आणि त्यांना जे शक्य आहे ते सगळ्यांना तो मदत करतो, एकट्यालाच करत नाही. तो नेतृत्व लोकांना आवडते. आणि जे नेतृत्व एखाद्या वेळेस मदतही करत असेल सगळ्यांना, पण आपली जात वगळता, आपले सोयरे वगळता इतरांना जर तुच्छ लेखत असेल तर ते नेतृत्व आवडत नाही. लक्षात ठेवा. कारण कोणालाही तुच्छ लेखलेलं, कोणालाही अपमान केलेलं सहन होत नाही. एखाद्या लेकराला तरी चिपड्या जा तिकडे जर म्हणा तुम्ही, ते तुमच्याजवळ फारसं प्रेमाने येणार नाही. त्याच लेकराला माय पिल्लू असं जर तुम्ही त्याला प्रेमानं बोलला, तो तुमच्यासोबत जुळून राहत असतं. म्हणून तुच्छतेची भाषा, द्वेषाची भाषा, ही भाषा ज्याच्या तोंडात असेल मित्रो, ते नेतृत्व मोठं होऊ शकत नाही. एखाद्या वेळेस ठीक आहे, गावातलं एखाद्या वार्डामध्ये जास्तच सोयरे असतील तर होऊ बी शकते. असं एखाद्या वेळेस ठीक आहे, वार्डापुरतं ते नेतृत्व होऊ शकते, परंतु विधानसभेचा सदस्य म्हणजे आमदार खासदार होईल अशी शक्यता फारच कमी आहे. हे मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो. आता दुसरा एक महत्त्वाचा गुण त्यांच्याकडे असला पाहिजे की सन्मान देणं. सन्मान देण्याची जी पद्धत आहे, नमस्कार असेल किंवा सन्मानजनक त्याच्याकडे बघणं, द्वेषानं तुच्छतेनं बघणं, असं असेल तर लोक दूर जातात. तुच्छता, द्वेष हे माणसाला माणसापासून तोडत असते. ही जाणीव मात्र ज्याला नेतृत्व करायचं आहे त्यांनी ठेवावी. विरोधकांना सुद्धा सन्मान देणारं नेतृत्व लोकांना आवडते. कारण काय होते, सगळ्यांसोबत शत्रुत्व तयार करणारं जर नेतृत्व असेल तर लोक घाबरतात त्याच्यासोबत राहायला. अरे याच्या सगळ्यासोबतच वैर दिसायला लागले आणि मग आपण समाजात कसं वावरावं, हाही एक भाग समाजामध्ये असतो. त्यामुळे शक्यतो राजकीय मतभेद वेगळे, एखादा राजकीय पक्ष बनून वेगळे, पण वैयक्तिक पातळीवर द्वेष करणं, वैयक्तिक पातळीवर विरोध करणं, विशिष्ट जातीला टार्गेट करणं, या असं जर काही असेल तर लोक त्याच्यापासून दूर जात असतात. म्हणजे राजकीय नेतृत्वाबद्दल बोलायला एखादा ह्या जातीय संघटना आणि जातीय संघटनेचं काम करणाऱ्याबद्दल मी बोलत नाहीये. ते जातीचंच बोलणार, जातीचंच गुणगान गाणार आणि जातीसाठीच माती खावी असं म्हणून तितक्या पुरतं ते राहणार, त्या जातीचं नेतृत्व पुरतं राहणार. मग त्याही जातीमध्ये शेकडो जाती राहतात, इकडले तिकडले, खालचे वरचे, देशस्थ कोकणस्थ, अमुक अमुक तमुक, हे असे सगळे राहतात. मग त्याच्यातही ते कोणत्याची बाजू घ्यायला त्यावरून अवलंबून असते. आता त्यात कोणत्याची बाजू घ्यायला आहे, त्यातलं कुणीकडे वळालाय असो, तो अजून एक स्वतंत्र विषय आहे. तर
कसं इतर विरोधकांचा बद्दल सन्मान राखणारं सुद्धा नेतृत्व असावं मी का म्हटलं तर त्याचं एक उदाहरण मी सांगतो. जेव्हा काय होते, आता पक्ष समजा 4 उभे राहिलेले आहेत, 4 उमेदवार आहेत आणि तुम्ही समजा तुमचं नाव सुरेशराव आहे, तुम्ही एका पक्षाकडून आहात आणि बाकीचे 3 वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. हा सुरेशराव सगळ्यांसोबत सन्मानजनक वागतो, सगळ्यांसोबत राहतो. आता मग यांची बाजू भक्कम दिसायला लागली, थोडी भक्कम दिसायला लागली दुसऱ्या तुलनेत. रमेशराव आहे समजा, रमेशराव तर याच्यात जरा टक्कर आहे. हा रमेशराव मग इतर 2 पक्षाचे आहेत, आता ते त्याची बाजू खूप कमकुवत झाली, ते निवडून येण्याची शक्यता नाहीच आहे. समजा तर 2 पक्षाचे बाजूचे कोंडीबाराव असेल किंवा कचरूराव असेल, हे 2 पक्षाचे आहेत. आता हे कोंडीबाराव आणि कचरूराव येणारच नाहीत असं ज्यांना वाटते. अशा वेळी काय होते, हा सुरेशराव समतेचा विचार मांडणार आहे, सगळ्या महापुरुषाचा सन्मान करणार आहे सुरेशराव, आणि हा रमेशराव मात्र जातीश्रेष्ठत्वाची भाषा करतो, इतरांना तुच्छ लेखण्याची भाषा करतो. तर त्यावेळेस हे कोंडीबाराव आणि कचरूराव काय करतात माहिती आहे काय, हा जातीवादी हरामखोर निवडून येता कामा नये रे, आपण तर आता पडायला लागलो म्हणून याचा सपोर्ट ह्या सुरेशरावाच्या पाठीमागे लावतात आणि ह्या रमेशरावाचा बोंदा खणतात. मग कारण हा सन्मान देणार आहे, ठीक आहे. आता विरोधी पक्ष असला तरी कामानिमित्त सगळ्यांनाच भेटावं लागते, वेगवेगळ्या अडचणी असतात, समस्या असतात. हे कोंडीबारावचा समाज असेल, कोंडीबारावचा पक्ष असेल, त्याच्या कार्यकर्त्याचे कामं पडतात ना, तेव्हा पत्र द्यावंच लागते ना. मग सुरेशराव या पत्राचा सन्मान करतो किंवा आपल्या नावाचा तरी सन्मान करतो, दिल्यानं असं तसं म्हणत नाही. मग उद्या लागतातच ना, कार्यकर्ते कामं घेऊन जातातच ना. साहेब काही करा, तुमची ओळख आहे, काही करा का साहेब, तर ते कामदार खासदाराच्या माध्यमातून मग हे सुरेशराव आपल्याला बरा राहते म्हणून हे कोंडीबाराव आणि कचरूराव मदत करत असतात. ही वस्तुस्थिती असते आणि ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विरोधकासुद्धा वैयक्तिक पातळीवर वैर द्वेष असता कामा नये, ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि राजकारण कळलं पाहिजे. राजकारणामध्ये काय असते, राजकारणामध्ये सत्ता मिळवणं हा मुख्य उद्देश असतो आणि समाजकारणामध्ये काय असते, समाजाचं हित हा मुख्य हेतू असतो. आता समाज म्हणलं समजा भारतीय समाज, असं आपण सगळं समाज, भारतीय समाज, जातीला सुद्धा समाज म्हणतात, पण आपण तेवढं न करता भारतीय समाज कोणत्याही समाजाचा असो, बाबा मी समाजसेवा करणं हा माझा हेतू आहे, असा माणूस तिथं काय करतो, सगळ्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांच्या विकासाचं बोलतो आणि तिथं कोणाला पाडणे किंवा कोणाचा विजय करणे हा समाजकारणाचा हेतू नसतो. पण राजकारणामध्ये मात्र सत्ता मिळवणं हा मुख्य उद्देश असल्यामुळे सत्तेचे गणित त्याला कळले पाहिजे. मग अशा वेळी मग काही जणांना आपल्या विरोधात उभं करावं लागतं, स्वतःच्याच विरोधात उभं राहा. काही जणांना त्यांच्या विरोधात आपल्या विरोधात उभं करण्याचा उद्देश त्यांच्या विरोधात उभं करणं असते, हे लक्षात ठेवा. म्हणून हे सुद्धा त्याला जमलं पाहिजे, कारण मताची विभागणी होण्यासाठी ते केले जाते. मताची विभागणी अशा पद्धतीने केले जाते. त्यामुळे मताची विभागणी करण्यासाठी असे काही जण माणसं उभे केले जातात, करावे लागतात. हे ज्याला जमतं आणि त्यामुळं उदाहरणार्थ तुम्हाला एक उदाहरण सांगतो, हे मताचे विभाजन कसं होते एक उदाहरण सांगतो. आता समजा आता सुरेशरावचंच बघू. सुरेशराव काल्पनिक आहे, याचा आणि आता निवडणुकीला कोणी उभं राहिलं त्याचा काही संबंध नाही. नाहीतर तुम्ही म्हणसाल हे कोण होय सुरेशराव आणि कोण होय रमेशराव. आता हे रमेशराव आणि सुरेशरावमध्ये कट्टर टक्कर होणार आहे असं वाटलं आणि रमेशरावाकडे विशिष्ट एक समूह
एकवटण्याची शक्यता आहे असं जर लक्षात आलं सुरेशरावांच्या, तर त्या एकवटण्याच्या शक्यतेला दुभंगून टाकण्यासाठी त्याच समाजातील 2-4 माणसं उभी करावी लागतात आणि त्यांचा जोरात प्रचार सुद्धा सुरू ठेवावा लागतो. म्हणजे आता मग सुरेशरावाला एकूण 10 मतं आहेत. आता 10 मतं म्हणजे ज्या मतामध्ये आपण दोघंच उभे राहिलेत असं समजू आपण. ज्याला 6 मतं पडतात तो निवडून येतो. ज्याला 6 मतं पडतात तो निवडून येतो. दोघातच टक्कर असेल तर. मग आता यासाठी 2-3 उभे करावे लागतात. आता समजा सुरेशरावाला निवडून येण्यासाठी 6 मताची गरज आहे असं टच्चल झाली तर. पण हे जर आता सुरेशरावाला रमेशरावाच्या मताची विभागणी करण्यासाठी काय केलं जाते तुम्हाला सांगतो. यांचे 2-3 माणसं उभे केले जातात बाकीचे. आता समजा एकाला एक जरी मत गेलं आणि मग सुरेशरावाला 2 मतं पडले तर रमेशरावाला 2 मतं पडले तर रमेशरावला 2 मतं आणि त्यांचे हे डमी उभं केलं त्याला एक जरी मत पडलं तर एकूण 5 गेली विरोधात समजा. आता 5च मतं सुरेशरावाला पडलेले आहेत तरी सुरेशराव किती मतांना निवडून येतो, आघाडी भेटते त्यांना. याच्यापेक्षा टर्चल असणाऱ्यापेक्षा 3 मतं जास्त दिसतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर हे आहे अशा पद्धतीनं सगळेच पक्ष करतात थोडं प्रमाणात. तर हा राजकारणाचा भाग असतो. समाजकारणात असं करायचं नसतं, काही केलं जात नाही. कारण तिथं काय सत्ता मिळवणे हा हेतू नसतो. म्हणून राजकारणामध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी याला म्हणतात राजकारण कळलं पाहिजे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनेवर नियंत्रण असणं अतिशय गरजेचं असतं. एखाद्या नेतृत्वाबद्दल म्हणतात बाबा पोटातलं पाणी ढळू न देता बोलते रे त्यांना. म्हणजे आपल्या भावनेवर ज्यांना नियंत्रण ठेवता येते त्यांना राजकारणामध्ये बऱ्यापैकी शाश्वती असते टिकून राहण्याची. काय होते मग भावनेच्या भरामध्ये का भावनेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कारण काय करतात लोक तुमच्यावर चुकीचे आरोप करतात, तुमच्या विरोधात चुकीचं बोलतात. काही जणाला दारू पिऊन बोलायला लावतात, काही जणाला पैसे देऊन बोलायला लावतात, काही जणाला पदं देऊन बोलायला लावतात. उदाहरणार्थ तुम्ही मराठवाड्याचे नेता आहात किंवा नेतृत्व करता. मग इतर प्रांतातल्या पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इतर भागातला आहे सर, समजा तुमचा मराठवाड्याचा नेता म्हणून मोठं होत असाल आणि तुम्हाला समजा 1,00,000-1.5 लाख मतानं तुम्ही जर निवडून येणार असाल तर महाराष्ट्रामध्ये आणि तुमचा वजन वाढते, प्रभाव निर्माण होतो. तर अशा वेळी काय केलं जातं की त्याचं वजन कमी व्हावं यासाठी त्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं खच्चीकरण करण्यासाठी मग त्याच्या विरोधात भडकवण्यासाठी अशी माणसं लावली जातात. तुला पद देतो माझ्यासोबत राहा, पद देतो त्याच्या विरोधात बोल, अशा पद्धतीनं काही करून त्याचं खच्चीकरण केलं जातं. तर अशा वेळी एखाद्या वेळी त्याच्या भावना भडकून टाकल्या त्या नेतृत्वाच्या, मग तो नेतृत्व जर समजा भावनेवर नियंत्रण न ठेवता काही मग खालच्या पातळीवर येऊन जर समजा बोललं, हे मराठवाड्याचं नेतृत्व पण आहे की कुठल्याही एखाद्या विधानसभेचं घ्या तुम्ही किंवा एखाद्या मतदारसंघाचं घ्या, त्याच्या विरोधात बोललं जाते. काल परवा काय झालं, एका कार्यकर्त्याने एक्स आमदाराला फोन लावला आणि तुम्ही आमच्या असं आरक्षणासाठी तुम्ही काम केलं नाही, तुम्ही आमच्या गावात येऊ नका असं म्हटलं. तर आता हे खरं तर ही वस्तुस्थिती तर आहे, त्या नेत्याचं काही चुकलं नाही की बाबा ठीक आहे, त्याला म्हणता आलं असतं बाबा गावात येऊ नका, हे कायदेशीर नाही. आपण कधी काय असते माणसाच्या जेव्हा भावना अनावर होतात, अन्याय होतो, तेव्हा चिडून म्हणते आमच्या गावात यायचं नाही, अमुक करायचं नाही. ते म्हणू शकतात, कार्यकर्त्यांना
त्यांचं दुःख असल्यामुळे ते मांडू शकतात, तशा भाषेवर ते बोलू शकतात. पण नेतृत्वाला त्यांच्या भाषेत जाऊन बोलता येत नसतं. तेव्हा त्याने नेत्यांनी काय केलं, मग त्यांना थोडं खालच्या पातळीवर बोलल्यामुळे तो दुखवल्या गेला. खरं तर त्यांचंही बरोबर, तुझ्या बापाचं गाव आहे का, असं माणसाच्या तोंड सहज येतं ना. माणूस आहे शेवटी, नेता असला तरी काय, आमदार असला तरी काय, खासदार असला काय, त्यालाही भावनाच असतात. तोही भाकरच खातो की, अन्नच खातो की. आमदार असला म्हणून काही सोनं खाते काय? कारण त्याला राग येते, लोभ येते, माणूसच आहे तो. त्यानं तसं बोलल्यानंतर आता ते खरं तर त्या एका व्यक्तीला बोललेलं आहे. आता एका व्यक्तीला बोललं म्हणून तो मला एकट्याला बोललंय म्हणत नाही, त्यानं समाजाला बोललंय रे, आपल्या समाजाला बोललंय. बघ, समाजाच्या भावना अशा चेतवल्या जातात. मग तुझा कार्यक्रम असू दे ना, तुझा करेक्ट कार्यक्रम करून टाकतो. म्हणजे अशा पद्धतीचा मग त्याच्या सभा उधळणे वगैरे असे होऊ शकतात. तर मला हे सांगायचं की अशा वेळी काय म्हणायला पाहिजे? हो राजा, तुझ्या भावना मी समजू शकतो, बरोबर आहे तू, कारण आहे तुझा प्रश्न महत्त्वाचाच आहे आणि मी ते प्रश्न सोडवण्यासाठी बेटा खूप पद्धतीने प्रयत्न केले. वाटल्यास आपण भेटूया, बोलूया, चर्चा करू. वाटल्यास तुझ्या समाजातली माणसं घेऊन ये किंवा मी येतो कुठं, चर्चा करू आपण. शेवटी मी मतदार राजा हा बेटा, आणि तुम्हाला तो अधिकार आहे आमच्यावर रागवण्याचा, आमच्यावर चिडण्याचा, संतापण्याचा. तुमचा प्रश्न सुटला नसल्यामुळं कदाचित तुमचा राग द्वेष आमच्याविषयी असू शकतो, मी समजू शकतो बेटा. आणि नाही म्हणत असतील तर तिथं येऊ देत नसेल तर बाहेर बसून चर्चा करूया. तुमचे मुलं घेऊन या, तरुण घेऊन या, आपण चर्चा करू. अशा पद्धतीनं जर बोललं तरी त्या कार्यकर्त्याला, साहेबाला मी फोन लावला होता, आमदार साहेबाला मी फोन लावला होता. साहेब म्हणले की तुमच्या भावना मी समजून घेऊ शकतो. साहेब म्हणले हो, अन्याय झालाय, मला याची जाणीव आहे, पण नक्की मी तुमच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. हे प्रयत्न केले म्हणले रे आमदार साहेबांनी ते, आणि अजूनही हे प्रयत्न करतो म्हटलेले आहे रे बाबा साहेबांनी. अशा पद्धतीनं ते जाऊन कार्यकर्ता, मजा साहेबांनी फोन उचलला, एवढं जरी त्याला, आणि मला म्हणले की मी तुला समजून घेऊ शकतो आणि मला अवजावं सुद्धा बोलले, असं म्हटल्यानंतर त्याला बरं वाटतं. आणि त्यानं पेटवणं मग वातावरण, त्याला पेटलेल्यालाही मला सन्मान दिला साहेबानं म्हणून त्याला त्या पेटलेल्या वातावरणातही पाणी टाकते जाऊन त्यानं. म्हणून मला हे सांगायचं आहे, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही याच्यामध्ये, एक्स व्यक्ती असं मी त्यामुळं म्हटलेलं आहे. तर त्यामुळं लक्षात ठेवा, भावने अशा खरं 100% पुढच्याचं खोटं असलं, 100% चुकीचं असलं तरी तेव्हा बोलत असताना आपल्याला संयम, म्हणून नेतृत्वाने डोक्यावर बर्फ ठेवावं लागतं असं म्हणतात, आणि जिभेवर साखर ठेवावी लागते असं म्हणतात, आणि पायाला भिंगरी बांधल्यासारखं समाजाच्या हितासाठी, समाज कार्यासाठी वनवन भटकावं लागतं, म्हणजेच सातत्यानं क्रियाशील राहावं लागतं असं त्याचा अर्थ आहे. आणि मग त्या ठिकाणी हे सगळे कामं करत असताना, तुम्हाला एखादा निर्णय घेत असताना, एखादं काम करत असताना तुम्ही सगळ्यांना हितकारक होईल असा निर्णय नाही. आता उदाहरणार्थ एखाद्या महान नेत्याने, एखाद्या नेतृत्वाने एखाद्या उपक्रम राबवला, एखादा निर्णय घेतला. समजा आता शंकरराव चव्हाण साहेबांनी, समजा आता तुम्ही बघा, त्यांनी एवढे धरणं उभे केले, त्यांच्या प्रयत्नाने जे धरणं येऊ शकले मराठवाड्यात, महाराष्ट्राचं आता तर आहेतच, महाराष्ट्राच्या सर्वत्र भागातही त्यांनी धरणं उभं केली, पण मराठवाड्यामध्ये बद्दल आपण बोलत आहोत थोडक्यात आता सध्या. तर त्याने असं काही विचार केला का की नाही माझ्याच पक्षाच्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे, असं नाही ते विचार केला. मोठी माणसं असे छोटे विषय घेत नसतात. तर त्याने ठीक आहे, नाही दिलं तरी चालते, परंतु मला हिताचं कामं जे करायचं ते मी करणार, ही भावना घेऊन ती माणसं काम करत राहतात. संस्था उभं करतात, त्या संस्थेमध्ये काय आपले सोयरे घेतात की काय, विद्यार्थी सगळेच असं नसते. हे गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे वेशभूषा, केशभूषा म्हणजे पोशाख हा सर्वसमावेशक असावा लागतो. आता माझी इच्छा आहे समजा की एखादा समजा एक एक्स धर्माचा, ठीक आहे, आपण दुसरं उदाहरण घेऊ की त्यानं जर त्याच्याच धर्माच्या कट्टर या रंगाचे त्या रंगाचे असे भडक कपडे वापरू लागले, दाड्या फिड्या असे काही करू लागलं समजा, तर काय होते माहिती काय की लोकांच्या मनामध्ये काय असते, काही रंगाविषयी काही पोशाखाविषयी एक नफरत असते, परंपरेनं घालून दिलेली. म्हणजे आणि त्या समाजाला ते आवडत नाही. खरं तर ते पोशाख हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग असतो, तसं काही नसतं. परंतु लोकांना ते आवडत नसतं. म्हणून छत्रपती संभाजी नगर च्या परिसरामधला एक आमदार एका विशिष्ट धर्माचा असताना देखील त्यानं सर्वसमावेशक राहते. अशी टोपी वापरते. टोपी ही सगळ्या समाजात वापरतात. नेहरू जे टोपी वापरत होते ना तसे टोपी वापरतात. नाही सर्वांना सर्वासारखा राहतो तो माणूस आणि सगळ्या पद्धतीनं सगळ्या समाजासोबत जगतो. त्यांना लोक निवडून देतात, इतर समाजातले इतर धर्माचे सुद्धा. म्हणजे सांगायचा हेतू आहे की ही कट्टरता तुम्हाला इतरांपासून तोडते. पोशाख असेल, केशभूषा वेशभूषेबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्यामुळं सर्वांना आवडेल असा पोशाख, सर्वांना आवडेल अशी केशभूषा, आपली सगळी वेशभूषा असलं पाहिजे. आपला धर्म असेल, आपला धर्म हा आपल्या घरात वैयक्तिक जीवनात ठेवावा लागतो. सार्वजनिक तुमचा धर्म जर आणू लागला तर इतर धर्माचे तुमच्या विरुद्ध, मी या धर्माचा कट्टर आहे म्हटल्यावर दुसरे म्हणतात आम्हाला काही धर्म नाही का, आम्ही आमच्या माणसाच्या पाठीमागे जातो मग म्हणतात. असं होते. हे सगळं जो काही भाग असतो त्यामुळे ही कट्टरता तुम्हाला इतरांपासून तोडते आणि सर्वसमावेशकता इतरांसोबत जोडते. त्यामुळे या दिशेनं काही प्रयत्न करत असेल तर तुम्ही करा. ज्याला नेतृत्व करायचं आहे त्यांच्याबद्दल सांगायला, कोणी कोणता पोशाख वापरावा, कोणती केशभूषा करावी, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. पण नेतृत्व म्हणून जर पुढे यायचं असेल तर तुम्हाला सर्वसमावेशक असं विचार करावा लागतो. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लक्षात ठेवलं पाहिजे भाषा सुद्धा. आता प्रत्येकाचं आपल्या भाषेवर प्रेम राहते. आता जेव्हा एक दुसऱ्या राज्यातून दुसऱ्या भाषेतून बोलणारा व्यक्ती आपल्या मातृभाषेत येऊन बोलू लागला किंवा मराठी बोलणारा एखादा नेतृत्व आहे तो गोरमाटी भाषेत बोलू लागतात. गोरमाटी समाजाला, गोरमाटी भाषा बोलणाऱ्यांना अरे वा आपल्या भाषेत बोलले, मग ते थोडीशी क्लिप जरी झाली तर सगळ्या समाजामध्ये पाठवतात. मग नेता कैसा हो, मेरी भाषे की बात करणारा जैसा हो, अशा पद्धतीने मग पोरं म्हणत राहतात. म्हणजे सांगायचं येतोय की त्यांच्या भाषेमध्ये तुम्हाला एक दोन वाक्ये संवाद. तर त्यामुळं ज्याला नेतृत्व करायचे त्याने बहुभाषिक राहण्याचा प्रयत्न करा. थोडं भाषा शिकण्यासाठी वेळ द्यावा. त्याला नेतृत्व या क्षेत्रात करिअर करणाऱ्यासाठी मी तुम्हाला सांगतो, इतरांच्या श्रद्धांचा, इतरांच्या भावनांचा, इतरांच्या देवदेवतांचा आदर करणारं नेतृत्व अतिशय गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला त्याचे देवता, त्याचे श्रद्धास्थानं प्रिय वाटतं. आता त्याच्या विरोधात जर तुम्ही बोललात तर त्यांच्यात भावना दुखवल्या जातात आणि तो समाज तुमच्यापासून दूर जातो. कारण राजकीय व्यक्तित्व
नेतृत्व आणि विचारवंत वेगळा असतो. विचारवंत ही चिकित्सा करत असतो, त्या श्रद्धेची चिकित्सा मांडतो आणि चिकित्सा करतो. हे चुकीचं आहे, अंधश्रद्धा आहे, अमुक आहे, असं काही त्या वैज्ञानिक कसोटीवर सगळे मुद्दे मांडून तो चिरफाड करत असतो. आता हे निवडणुकीला उभा राहणारा नेता जर अशा चिरफाड करू लागला तर याची चिरफाड होऊन जाते. म्हणून काही जणांना वाटते की असं का बोलत नाही ते, तर त्यांना चिरफाड करता येत नाही, हे लक्षात ठेवा. त्यांना वंदनच करायचं असते. ही गोष्ट आपण लक्षात, त्याच्यामुळं अशा निवडणुकीला उभं राहून ज्यांना नेतृत्व करायचं आहे त्यांच्याकडून ही अपेक्षाही करता येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, विषमतेचं विष पेरून नेतृत्व मोठं होत नाही, हे पण मुद्दा मी सांगतोय. कुठल्याही नावानं विषमता तुम्हाला पेरता येत नाही. विषमता पेरणाऱ्यांना सत्तेमध्ये कायम राहता येत नाही. एखाद्या वेळी विषमतेची भाषा करून कोणीतरी मोठा झाला म्हणून प्रत्येक वेळी मोठा होता येत नाही. त्यामुळे हे एक लक्षात ठेवा. आता बाकी गोष्ट भाषाबद्दलही सांगत होतो तुम्हाला की बहुभाषिक जसं असणं गरजेचं आहे. जी भाषा तुम्ही वापरता ती भाषा गोड असावी लागते, सकारात्मक असावी लागते, अतिशय संयमानं बोलावी लागते. गोड बोलणारे माणसं लोकांना आवडतात. ठीक आहे, गोडबोल्या आहे म्हणत असले तरी गोडबोल्या का म्हणतात, तर काम करत नसेल तर गोडबोल्याच आहे म्हणतात. गोडही बोलत असेल, कामही करत असेल तर तुम्ही शाश्वत नेतृत्व करू शकता. संयमानं बोला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी काय असते, तुमची संवादशैली उत्तम असली पाहिजे. आता एखादा नेता असतो, त्या नेत्याकडे कोणी जर गेलं निवेदन घेऊन, एखादा प्रश्न घेऊन, तर अशा वेळी तो निवेदन तुम्ही पहिल्यांदा पूर्ण वाचलं पाहिजे, शांततेनं वाचलं. पूर्णपणे वाचणं गेलं तर किमान 1 मिनिट तरी त्याच्यावर बाहेर काही नाही वेळ तर दिला पाहिजे ना. 1-2 मिनटात, 4च जास्तच बिझी असेल तर ठीक आहे, पण ते निवेदन वाचायला फार वेळ लागत नाही, 2-3 मिनटं लागतात जास्तीत जास्त. तर ते बारकाईनं वाचून घेऊन त्याला जर तुम्ही शांततेनं अशा पद्धतीनं असं अंडरलाईन काही ठिकाणी करायला, तर साहेबांनी अतिशय काळजीपूर्वक आपलं निवेदन सर्व वाचलं बरं का, सगळं वाचलं, ते खुश होऊन जातं. आणि किती काळजीनं वाचत होते साहेब, ही भावना निर्माण होते. मग असं तुम्हाला ज्याला मोठं नेतृत्व म्हणून करत असेल तर आता नांदेडचे सन्माननीय जे काही नेतृत्व असतील त्यांनी हे कोण कोण असं बोलते बघा. मी तुम्हाला एक अनुभवाचं सांगतो. माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण हे एकदा निवेदन घेऊन आले होते लोक, तेव्हा त्यांनी त्याच्यात काही प्रश्न, समस्या, काय अडचणी त्याच्यात मांडल्या होत्या. तर त्यांनी सहज प्रश्न विचारला, कसं सोडवता येईल ह्या, मग सांगा, याचे काय मार्ग आहेत सांगा. आता याच्यात काय लहानपणा काही नाही ना, पण त्यांना ज्यांना प्रश्न सतावतात ना, त्यांना मार्ग पण माहीत राहतात जास्त, लक्षात ठेवा. आता उदाहरणार्थ एखाद्याला आदिवासी भागातला एखादा प्रश्न घेऊन जर तुमच्याकडे एखादा व्यक्ती कोणी आला, तर ते तिथला जो काही प्रश्न आहे ते कसं सोडवं त्यांना जास्त माहीत असते, कारण ते जगतात तिथे. आणि मग त्याने ते मार्ग सांगू शकतात. मग ते मार्ग सांगितल्यानंतर तो जर मार्ग आपल्यालाच मग त्याचं उत्तर मिळते, आपण मग ते उत्तर आपण देऊ शकतो, प्रश्न सोडू शकणं सोपं जातं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अडचणी काय आहेत हे पण त्यांना, बरं हे प्रश्न सोडवण्यासाठी काय अडचणी काय यायला लागल्यात, मग का सुटत नाही प्रश्न, मग ह्या अडचणी आहेत त्यांच्याकडून. आपणच समजा ह्या अडचणी येतात हे प्रश्न सोडवायला सांगितलं, बघा आपण गेलो तर ह्या भावी नेतृत्वाने किंवा विद्यमान नेतृत्वाने काय म्हटलं, हे अडचणी आता म्हटलं, त्यांना सांगू दिलं समजा काय 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 अडचणी यायला लागल्यात, तर ह्या अडचणी यायला लागल्यात, ही कायदेशीर अडचण आहे. मग ही कायदेशीर अडचण असेल तर नक्की आपण काय करू, अरे एखाद्या PA ला बोला, अरे हे आपले जे कायदेतज्ञ सल्लागार आहेत ना, यांचं हे कायदेशीर कायद्याच्या
चौकटीत बसून किंवा काही अजून काय करता येते बघ आणि त्यांचा सल्ला घेऊन टाक. रे बाबा, पटकुणेकर यांचा हा प्रश्न सोडवणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे, हा कायद्याची बाजू आहे ना, एकदा सुटला की ठीक आहे, तर प्रश्न मिटलाच. मग बघा, झालं, आता गेलं, आपलं वकिलाकडे गेलं, आता हा विषय मिटते. आणि तुम्ही वाटल्यास तुम्ही कोणते चांगले वकील असेल तर मला सांगा, त्या वकील साहेबाला मी स्वतः फोन लावतो आणि स्वतः बोलतो. अशा पद्धतीनं त्यांनी भाषा वापरली. तेव्हा लोक खुश होऊन गेले. मग ते शोधायला लागले कोणते वकील असतील या अडचणीवर अशा पद्धतीने मात करण्यात. मग असे उदाहरण सांगितलं मी, एक उदाहरण तुम्हाला, तुम्ही कोणाचे उदाहरण घेऊ शकता. तर अशा मग ती किती खुश होऊन गेली. हे अडचणीचं दिसालंय, कसं काय इतकी दिवस राहिलंय, प्रश्न सुटला नाही, म्हणजे काहीतरी क्रिटिकल दिसाले असं जर आपण म्हटलं. एखादा पेशंट गेला डॉक्टरकडं आणि पेशंट घेऊन गेला तर पेशंट, कारण बहुतांश माणसाला बिमार असलं तरी घरी मरू द्यावं वाटत नाही कोणाला. दवाखान्यात मेलं तरी बाबा दाखवत होते त्याला, असं वाटतं. त्यामुळं नाही मरते रे, याला कशाला न्या घरी वगैरे असं म्हटलं तर त्या पेशंटच्या समोरच, तर तसं जमत नाही. मग ते तुमच्याकडे कोणी, अरे ते गेले की मरतेच म्हणते रे ते डॉक्टर, कोणालाही असं म्हणतात, कोणालाही म्हणते रे मरते म्हणून असं म्हणतात. मग आपोआप प्रचार करू शकता. सत्य आहे एखाद्या वेळेस, ठीक आहे बाबा, हे मृत्यू पावते रे म्हटलं तरी. आणि आता वय झाले, काय करायचे तुम्हाला दाखवून राहा, आता आलंय हरिहरी करा मर आलं त्या दिवशी, असं जर त्याला म्हटलं तर म्हाताऱ्याला सुद्धा जीव प्रिय असतो ना, त्याला वाचा वाटते ना. म्हणजे सांगायचा हेतू असा आहे की तुम्हाला तुमची काय समस्या आहे यापेक्षा त्याची काय समस्या यावर लक्ष केंद्रित करावं लागते, त्याच्या काय भावना आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुमच्याकडं सत्य प्राप्त करण्यासाठी जे कामं करावं लागतात, कामाचं नियोजन असावं लागतं. आणि ते कामाचं नियोजन तुमच्याकडे असलं पाहिजे. अंमलबजावणी तुम्हाला करावी लागते. त्यावर अंमलबजावणीवर निवडणुका जिंकता येतात. आलंय निवडणूक, भरला फॉर्म आणि होतो आमदार म्हणून जर आपल्याला स्वप्न पडू लागले तर असं होत नसते. पाण्यावर लोणी निघत नसते, हे लक्षात ठेवा. आणि काम करणाऱ्या माणसाला लोक निवडून देतात, हा बहुतांश वेळा घडते. काही वेळा ठीक आहे, वारा आल्यामुळे गेला असेल एखाद्या पद, पण बहुतांश वेळा विकासावर लक्ष केंद्रित. म्हणून तुम्हाला सांगतो की ज्याला नेतृत्व करायचं आहे त्यांनी विकासावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. सातत्याने विकासावर लक्ष केंद्रित गरजेचं आहे. समाजाचे प्रश्न लढा देणं गरजेचं आहे. म्हणजे समाज म्हणजे एक जात नाही, या तुमच्या मतदारसंघातला समाज या अर्थानं बोललो मी. आता सन्माननीय स्वर्गीय केशवरावजी धोंडगे साहेब सातत्यानं समाजासाठी विरोधी पक्षात असल्यामुळं ते सातत्यानं समाज प्रश्नासाठी लढा देत होते, आंदोलनं करत होते. मग लोकांना ते ठीक आहे बाबा, समाजाचे प्रश्न सोडून आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी साहेब सातत्याने लढा देतात, असा मेसेज लोकांपर्यंत जाणं गरजेचं असतं. आणि ते देत होते. मला हे सांगायचं होते की विकासाला मानणारा एक मोठा समूह त्या मतदारसंघात असतो. ठीक आहे, जात हा धर्म, जात, भाषा, आपला जवळचा दूरचा, हे सगळे घटक काही प्रमाणात काम करतात. त्याच्यावर काही बोलून फायदा नाही, काही लोक बदलत नसतात. तर विकासावर लक्ष केंद्रित केलं तुम्ही आणि समाजाचे तुमच्या विकासावर लक्ष केंद्रामुळे समस्या, प्रश्न, अडचणी सुटले असतील तर तुम्हाला भवितव्य आहे. आता किती विकास करा, किती निधी आणा, तरी सगळ्यांचं सगळं समाधान कधी होत नसतं, हे सत्य आहे. तरी पण शेवटी माणसं जेव्हा विकास करणाऱ्याला विरोध करतात, हे प्रश्न राहिले, किती दिवस झालं असं म्हणतात, सत्य आहे ते. पण शेवटच्या वेळी विचार करतात की बाबा गावामध्ये ह्या समस्या होत्या, ह्या अडचणी होत्या, हे प्रश्न होते, पण आता सोडवले कुणी? जे आहेत राहिले ठीक आहेत, 10% राहिलेत अजून,
हे सोडवले कोणी? हा जेव्हा कार्यकर्ते प्रश्न विचारतात, ह्या नाही बाबा तुमच्याच साहेबांनी सोडवले, हा मग प्रश्न सोडवणाऱ्याला देता का प्रश्न निर्माण करणाऱ्याला देता? मग हा नाही प्रश्न सोडवणाऱ्याला देतो बाबा, ठीक आहे. मग असं म्हणून काही मतदार तुमच्याकडे वळू शकतात विकासाच्या नावानं. ही गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं असते. आणि लोकांना थोडा विनोदही आवडतो बरं का. म्हणून तुमच्या भाषेमध्ये तुम्ही जेव्हा नेतृत्व म्हणून काम करता, लोक सर्वसामान्य वेगवेगळ्या स्तरातले असतात आणि त्यांना सर्वसामान्य थोडंसं मिस्किल बोललं आणि थोडीशी लोकांना हसवलं म्हणजे आता लोकांना ते फार आवडते. मग आता मात्र याच्या तुमच्या मिस्किलपणामुळे, तुमच्या विनोद करण्यामुळे मात्र कोणताचा धर्म, जात, समूह, कुठल्या व्यक्ती दुखवता कामा नये. आणि त्यामुळं नाव घेऊन वगैरे तर असं म्हणायचं नाही. तुम्हाला जर एखादं उदाहरण द्यायचं तर एक्स म्हणायचं. एक्स व्यक्ती कोणीतरी असं म्हणायचं म्हणजे तो कोणाला एकट्याला बोलले नाहीत, हा विनोद होता असं जाते. मग जातीचं का नाव घेतलं? मग विनोद जरी केला तरी असं होते. जाती, धर्म, पंथाचं नाव घ्यायचं नाही. बोलू ते करू यावर भर देणं अतिशय गरजेचं असतं. आणि बोलू ते करू म्हणजे जे मी करणार आहे जाहीरपणे सांगितलं जातं. आता सगळंच नाही, भर असला पाहिजे किमान. आता समजा 100 गोष्टी जर तुम्ही बोलल्या तर 10 गोष्टी झाल्याही नसतील, होतही नाहीत, सगळ्याच होत नाहीत. तर त्यातल्या 90 जर करण्यावर भर असेल तर त्या नेतृत्वाला शाश्वती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुणाची पारख असणारं नेतृत्व असलं पाहिजे. गुणगौरव करणारं नेतृत्व असतं. पुढच्या व्यक्तीमध्ये जर एखादी चांगली गोष्ट असेल तर ती अधोरेखित जर केली तर त्याचाही एक फायदा होऊ शकतो. पण हे काय असते, कधी कधी 10 माणसामध्ये असतील, एकाचंच कौतुक केलं तर दुसरे दुखावले जातात. तिथं थोडंसं हे पथ्य पाळावं लागतं. तर ते सगळ्यापेक्षा वेगळं काही केलं असेल तर एखादा विशिष्ट जर भाग असेल तर तेवढा एकच मुद्दा अधोरेखित करावा लागतो. हे काम छान झालं, इतरांचंही काम छान झालेलं आहे, इतर बाबतीतलं असे म्हणावं लागते. ठीक आहे, काही जणांचं होऊ शकलं नाही, काही अडचणी असतील, पुढच्या वेळेस होईल असं म्हणावं लागतं. म्हणजे तो माणूस म्हणजे सगळ्यांचा सन्मान होतो त्या ठिकाणी. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला संपर्कात स्वतः राहणं अतिशय गरजेचं असतं. निवडणुकापुरतं संपर्कात जमत नाही, तर 12 महिने तुम्हाला जनतेच्या संपर्कात असावं लागतं. लक्षात आलं का? जनतेच्या संपर्कात जर असला तुम्ही असाल तर तुमचा फायदा होताना दिसतो. तुम्ही जर संपर्कात नसाल, फक्त निवडणुका झाल्या की तुमचा नंबरच बदलून टाकत असाल आणि 5 वर्षानंतर मग पुन्हा गेल्यानंतरच मोबाईल नंबर देत असाल तर तुमच्यासोबत लोक मतदान तुम्हाला देत नसतात. आणि यामुळं संवाद नेहमी असला पाहिजे. आणि तुम्ही प्रश्न सोडवणारी यंत्रणा तुमच्याकडे असेल तर त्यांना तुम्हाला बोलता आलं नाही तर तुमच्या इतरांना बोलवून देऊन, ठीक आहे तुमचा प्रश्न हे जाणून घेतील, तुम्ही कामात असलं तर मग PAची एक मोठी यंत्रणा असणं त्या नेतृत्वाकडे गरजेचे असते. एखादे लक्षात ठेवलं पाहिजे की कार्यकर्त्यांची फळी मजबूत असणं गरजेचं असतं. कार्यकर्त्याची फळी मजबूत म्हणजे अंगानं नाही, तर तो कार्यकर्ता थेट मतदाराशी, जनतेशी भिडलेला असला पाहिजे. त्याचे त्या भागापुरते एका कार्यकर्त्याच्या सगळ्यात मतदारसंघात थोडे संपर्क असू शकतात. त्या विशिष्ट भागामध्ये म्हणा, गावामध्ये म्हणा, तो समाजाशी सातत्यानं संपर्कात असणारा, समाजाच्या अडचणी जाणून घेणारा, तो सगळेच खुश असतात का त्याच्यावर ते देखील त्याच्यावरही राहीनात. मग त्याच्या विरोधामध्ये जातीच्या नावानं, धर्माच्या नावानं असेल किंवा पक्षाच्या नावानं, आता तुम्ही कोणता तरी तुमचा कार्यकर्ता पक्षाचा राहणार, इतर पक्षाचे त्याचे द्वेष करतात, त्याची जाणीव नेतृत्वाला असले पाहिजे. मग त्याला अडचणीत आणतील, त्याला अडथळे आणतील किंवा खोटे नाटे आरोप करतील, तेव्हा नेतृत्वाने त्याची पाठराखण करणं गरजेचं आहे. विधायक असेल तर, तो चुका असेल तर ठीक आहे एखाद्या वेळेस, पण चुकीचं काय असेल तर समजून तरी किमान घेतलं पाहिजे ना. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच
त्याच पक्षातले सुद्धा, याचं वजन वाढायला, याचं वजनच पक्षातलेच कार्यकर्ते काही त्याच पक्षातल्या कार्यकर्त्याला पुढं जाऊ देत नाहीत. तो अतिशय विधायक काम करतो, सगळ्यांना घेऊन करतो. एखादा कार्यकर्ता की सगळ्यांना घेऊन करतो, म्हणजे एखादं काम दिलं साहेबांनी तर ते कामाची विभागणी करून, साहेब हे आम्ही सगळ्यांनी केलं बरं का, आणि माझंच थोडंसं कमी होतं परंतु सगळ्यांनी केलं आणि हे सगळ्यांना मुळे हे काम झालं, आणि त्या सगळ्यांना घेऊन त्या साहेबासोबत जर जाणारा असेल, नाही मीच केलं, एकट्यानेच केलं, बाकीच्याकडून करून घ्यायचं काम, आणि मग मीच केलं म्हणून जर सांगू लागला तर लोक, मग तसा कार्यकर्ता सोबत असेल तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला काम करायलेलं फक्त दिसते, त्यानंच केले असं जर जाणवत आहे, तुम्ही जे टीम आहे ती टीम तुमच्यापासून दूर जात असते, तो एकटाच जवळ राहतो, मग असं होते. त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे नेतृत्वाने, की तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर निवडणुकीमधून, तर तुम्हाला एखादं काम दिल्यानंतर एकटा करू शकत नाही याची जाणीव असून, याच्यात कोण कोण केलं काम, कोण कोण आहेत काम, तुम्ही एकटेच घेऊन आलात ते काम, मग झाले काम म्हणून घेऊन आलात, पण ते त्यांनाही सांगायला पाहिजे ना, त्यांनाही घेऊन या ना, मग त्यांचाही सन्मान झाला पाहिजे ना, त्यांनाही दोन कौतुकाचे शब्द झालं तर ते वाटेल ना. म्हणजे कामाची जशी वाटणी करून काम करून घेतलं जाते, तसे श्रेयाची वाटणी, ज्याचं फळ आल्यानंतर त्याची वाटणी किंवा त्याची शाबासकी ही सगळ्यांना मिळाली पाहिजे, ही कार्यकर्त्यांची भावना असते. म्हणून अनेक कार्यकर्ते असं म्हणतात की एकटाच त्यानं श्रेय घ्यायला लागला आहे. ही भावना जर जास्त वाढली तर लोक न सांगता निघून जातात, काही जण सांगून निघून जातात. ही गोष्ट आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा आम्ही तुमच्यासमोर ठेवलेला आहे. म्हणून हा कार्यकर्ता हा समाजाला जोडणारा असणं अतिशय गरजेचं असतं. आता उदाहरणार्थ तुमचं नेतृत्व जे कोणी आहे, ते समजा तळं आहे, त्या तळ्यात पाणी आहे, तळ्यात पाणी आहे म्हणून जमिनीला येतं का, नाही येत, तर पाईपलाईन गरजेची असते. पाईपलाईन म्हणजे कार्यकर्ते असतात, साहेबांचे विचार, साहेबांचं काम लोकांपर्यंत नेणारासाठी अशी एक पाईपलाईन कार्यकर्त्याची असावी लागते. साहेबांचा मेसेज देणाऱ्या कार्यकर्त्यांची अशी एक लाईन असली पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा तुम्ही आमदारकीला उभा राहिलात, समजा तुम्ही कार्यकर्ता आमदारकीला उभा राहिलात, तुम्हाला थेट कुठं जावं लागतंय, मतदारापर्यंत. आता थेट तुम्ही एकटे पोहोचू शकता का, नाही पोहोचू शकत, तर तुम्हाला प्रत्येक गावाला तुम्हाला नाही जात, तर तुमचा थेट आमदारापासून जे निघालेला मेसेज थेट त्या मतदारापर्यंत जाणारी नेणारी यंत्रणा असली पाहिजे. विकासाची कामं जे असतील ते विकासाचे लाभ देखील थेट जनतेपर्यंत नेणाऱ्या असले पाहिजे. किंवा बऱ्याचदा काही तक्रारी करतात लोक, निवडणुकीच्या काळामध्ये पैसे येतात, काही जणच दाबून टाकतात, अशा पद्धतीने एक यंत्रणा तक्रारी होतात, आणि ते सुद्धा नेतृत्वानं बघणं गरजेचं असते. आपला पडून गेलेली गोष्ट तिथपर्यंत थेट त्यांच्या हातात चालली का, आणि खरंच चालली का, याची शहानिशा करणं अतिशय गरजेची गोष्ट असते. आणि अशी यंत्रणा उभं करणं, आता त्यासाठी काय करावं लागेल मग तुम्हाला, तर तुम्ही समजा विकासासाठी समजा त्या गावाला 100 रुपये दिलेत, हे 100 रुपये त्या 100 रुपये त्या कामावर खर्च होत आहेत का, त्यासाठी बघणारी यंत्रणा आपल्याकडे असावी लागते. नाहीतर ते 75% जर खाऊन घेत असेल तुमचा कार्यकर्ता गावात मध्ये काम न करता, एका गावामध्ये एका कार्यकर्त्याला 2 लाख रुपये देऊन टाकलेत, बाबा हे करून टाकू 2 लाखाचं. मग त्यानं काय केलं, त्या 2 लाखामधले थातूर मातूर काहीतरी काम करून टाकलं 2 लाख, आणि ते दोन उद्घाटन होण्याच्या अगोदरच ते काम खराब होऊन गेलं, त्याचा तो आमदार येईपर्यंतच खराब झालं. मग ते आल्यानंतर लक्षात आलं, अरे हे काय प्रकार आहे असला. मग त्याला विचारलं की तुला मी 2 लाख रुपये दिले होते, हे काम असलं कसं. उदाहरण घेतलं 2 लाख, ते जास्त रक्कम होते, हिशोब लागावा म्हणून तुम्हाला 2 लाखाचा हिशोब सांगतो.
मग ह्याच्यामध्ये इतक्या ह्या गोष्टी लागणार होत्या, इतक्या ह्या गोष्टी लागणार होत्या, हे लागणार होते, काही गोष्टी तर तो आणलाच नाहीस. हे सगळ्या समोर त्यांनी सांगितलं नाही. त्याला सगळ्याला समजून सांगितलं. मग मग त्यानंतर सांगितलं, बाबा हे असं करता कामा नये, तुला मी दिले होते ना, मग ते तिथं जायला पाहिजे होते. तर मित्र हो, मग आपण दिलेला निधी सर्व त्या कामावरच खर्च होतो का नाही हे बघणारी यंत्रणाच नव्हती ना त्यांची, किंवा तशी योजना नव्हती. आता उदाहरणार्थ तशी जर योजना असली असती की पक्षाची बैठक बोलवली असती, त्या पक्षाच्या मुख्य कार्यकर्त्याची, ठीक आहे, ते कोणत्यातरी पक्षालाच द्यावं लागतं ना, ते त्या कार्यकर्त्यांनाच द्यावं लागतं. त्यांना दुसऱ्याला दिलं तर कार्यकर्ते मग काम करत नाही. ठीक आहे, एका कार्यकर्त्याला ते 2 लाख द्यायचे होते. त्यात 2 लाख म्हणजे त्याला खायसाठी नाही, ते कामासाठी. तर अशा वेळी काय करायला पाहिजे होतं त्या नेत्यांनी, आमदारांनी? तर काय करायला पाहिजे होतं, तर 2 लाख रुपये हे आलेले आहेत. या कामावर मग वीट समजा असेल, उदाहरण घ्या, दुसरे तुम्ही घेऊ शकता. वीट आहे, सिमेंट आहे, गजाळी आहे, लोखंड, मजुरी आहे. समजा मजुरी यानं इथं दिला होता 300 रुपये, लावला होता 1000 रुपये मजुरी, खर्च दाखवलाय त्याने त्या. आता हे जर अगोदर इथं जर सगळ्यासोबत चर्चा झाली असते तर, मजुरीला किती लागतात, किती दिवस मजूर लागतात, आणि 1 दिवसाचा एक मजुरीचा दर ठरवला, त्याची हजेरी ठेवली, रोज त्याची फोटो आहे, व्हिडिओ आहे काम करतानाचे रोजचा बाबा ठीक आहे. कामावर एक नियंत्रण समिती करून ठेवायची. रोज कामावर एवढे लोक यायला लागलेत काम करताना, तो व्हिडिओ केला. ह्या सगळ्या गोष्टी. मग गजाळीचा दर काय आहे, त्यानं दर काही लावून टाकाल. सिमेंटचा दर काय आहे, विटा किती लागल्या, ह्या सगळ्या गोष्टी समजा त्याच्याकडे सर्वांसोबत बसून जरी चर्चा झाली, त्याचं दर काढले असते आणि त्या कामावर जर नियंत्रण टाकले, ते काम अतिशय चांगलं झालं असतं आणि ते काम दाखवताही आलं असतं. हा तर उद्घाटन करायला सुद्धा आणायला तयार नव्हता. तोच म्हटला मी येतो म्हणून तो आला. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की तुम्हाला तुम्ही जे काही काम केले, तर कार्यकर्ता हा अशा पद्धतीनं एकट्यालाच्याच हातामध्ये न देता सगळ्यांच्या समोर ते गेलं पाहिजे, सगळ्यांच्या उपस्थितीत ते गेलं पाहिजे आणि त्याचा हिशोब कागदावर आला पाहिजे, रेकॉर्डवर आला पाहिजे. अशी यंत्रणा आपल्याकडं असणं गरजेचं आहे. तरच तुमचं नेतृत्व म्हणून मोठं व्हायला मदत होऊ शकते. मित्र, आणखीन काही मुद्दे मी या निमित्तानं सांगितलेले आहेत, किंवा आणखी पुढच्या भागामध्ये काही मुद्दे आपल्याला मी बघणार आहे. यामध्ये कोणाची नावं राहिले असतील, कोणाची नावं घेणं, हे ओघानं काही जणांची नावं आलेली आहेत, आणि कोणावर मी जे टीका आहे याच्यात कोणाचं नाव घेऊन केलेलं नाही. कौतुकाचे काही शब्द आले असतील तर ते ओघानं आलेले आहेत. हा एक विषय समजून घ्या. धन्यवाद.